मोठी बातमी आहे। बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला आजपासून सुरुवात होतीये। कण्हेरीच्या मारुती मंदिरासमोर सुनेत्रा पवार यांच्या सभा देखील होणार आहे। यावेळी दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, सुनील शेळके उपस्थित असतील। सकाळी 10 वाजता सुनेत्रा पवार प्रचाराचा नारळ फोडणार। अजित पवारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुनेत्रा पवार प्रचाराला सुरुवात करणार। आमचे प्रतिनिधी दीपक कापरे आपल्या सोबत आहेत। दीपक, बारामतीमध्ये आज सुनेत्रा पवार आधी मारुतीचं दर्शन, त्यानंतर प्रचाराचा नारळ वाढवणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर काय वातावरण? नक्कीच श्वेता, ज्या ठिकाणी आपण प्रचार होणार आहे त्या ठिकाणी आहोत। खरं तर सकाळी 10 वाजता कण्हेरीच्या मारुतीला नारळ वाढून प्रचाराची सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर जाहीर सभेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। याच ठिकाणी ज्या प्रचाराचं ठिकाण आहे त्या ठिकाणी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक बॅनर लावलेला आहे आणि या बॅनरवरती बारामती माझा श्वास कधीच थांबणार नाही असा एक बॅनर लावण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात जे 10 वाजता प्रचार नारळ फोडला जाणार आहे, त्यानंतर जाहीर सभेचं आयोजन होणार आहे। यावेळी मोठ्या प्रमाणात राज्यातील मंत्री आमदार उपस्थित राहणार आहेत। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे असतील, आदिती तटकरे असतील, हे देखील उपस्थित राहणार आहेत। परंतु प्रचाराच्या नारळाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या बारामतीमधील जे विद्या प्रतिष्ठान आहे इथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करणार आहेत आणि तेथून खऱ्या अर्थाने कण्हेरी येथे प्रचाराच्या नारळाचा 10 वाजता शुभारंभ होणार आहे आणि त्यानंतर जाहीर सभेचं आयोजन होणार आहे आणि राज्यातील मोठ्या प्रमाणात मंत्री असतील, आमदार असतील, या प्रचार सभेला उपस्थिती लावणार आहेत। एकंदरीतच बारामतीतील जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, बारामतीमधील नागरिक असतील, हे देखील या प्रचार सभेला। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि त्यावेळी तुमच्याकडे पुन्हा एकदा येऊच। यावेळी सुनेत्रा पवार यांची जाहीर सभा होईल आणि प्रचाराचा नारळ फोडला जाईल।